नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या गेले संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. या निमित्त फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 335व्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त मूक पदयात्रा आज सकाळी SPM रोड, शनी मंदिर, हेमू कलानी चौक, टिळक चौक येथून निघून रामलिंगखिंड गल्ली मार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे पोहोचली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला विविध तऱ्हेचा अभिषेक घालण्यात आला. प्रांत प्रमुख किरण गावडे व जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या पंचमसाली समाजाच्या नसून त्या वीरशैव बनिजिक समाजाच्या आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर मूळच्या खानापूर तालुक्यातील हट्टीहोळी गावच्या आहेत. असे असताना त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावर भाजपने आक्षेप घेतलेला नाही. आता बेळगाव भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या संदर्भात का आक्षेप घेत आहेत असा निशाणा मुरगेश निराणी यांनी साधला. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महादेव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून पुन्हा एकदा सर्व ताकदीनिशी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले होते. त्यानुसार 4 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यामधील चंद्रकांत कोंडुस्कर यांनी माघार घेतल्याने 3 अर्ज शिल्लक होते. नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीने महादेव पाटील यांचे नाव निश्चित करून जाहीर केले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जवळपास 4000 कोटींची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयी केल्यास बेळगाव ग्रामीण मतदारसंघासह संपूर्ण बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास केला जाईल असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या गोकाक विधानसभा मतदारसंघात प्रचार करून कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. IPL क्रिकेट सामन्यांचे बेटिंग करणाऱ्या एकाला रंगेहात पकडून त्याच्याकडील 24,700 रुपयांची रक्कम बेळगाव माळमारुती पोलिसांनी जप्त केली आहे. अलारवाड येथे पोलिसांनी ही कारवाई केली असून साजिद सरदार मुल्ला राहणार अलारवाड याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईबद्दल शहर पोलीस आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपरोक्त कारवाईत सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. वंचित समाजाच्या समर्थनार्थ असणाऱ्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने घेतला आहे असे बाळेश बनहट्टी यांनी सांगितले. आज बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय जागृतीकरिता शोषित समाजाचा आवाज बनणाऱ्या पक्षाला दलित समाज पाठिंबा देणार. संविधान बदलण्याचे वक्तव्य करणारे पक्ष दलित विरोधी आहे असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सुरेश सन्नक्की, गीता सन्नक्की, दलित नेते मल्लेश चौगुले, मंजुनाथ अनय्या व इतर उपस्थित होते. बेळगाव भाजप लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज शहराच्या विविध भागात दौरा करून चाय पे चर्चाच्या माध्यमातून जनतेची भेट घेतली व मतयाचना केली. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या शौर्य चौक, IDBI बँक कॅम्प, स्वामी विवेकानंद चौक, हनुमान मंदिर, संयुक्त महाराष्ट्र चौक, गवळी गल्ली, सरदार मैदानावर चाय पे चर्चेच्या माध्यमातून त्यांनी जनतेची भेट घेतली. यावेळी शंकरगौडा पाटील, रमेश देशपांडे, नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती, संदीप जिरग्याळ आदी उपस्थित होते. राज्यामध्ये काँग्रेस सरकारकडून राबवण्यात आलेल्या गॅरंटी योजनांमुळे गोरगरीब नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर मतदारांकडून विश्वास व्यक्त केला जात असून काँग्रेसला पूरक वातावरण आहे. मतदारांनी बहुमतांनी निवडून द्यावे असे आवाहन उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी केले. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील हागेदाळ शिरूर गावामध्ये प्रचार करून आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरोघरी गुढी उभारून सण साजरा करण्यासाठी आनंद शिगेला पोहोचला आहे. मंगळवारी सूर्योदयानंतर दारामध्ये गुढी उभारून पूजन करण्यात येणार आहे. त्याबरोबर पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी खरेदीसाठी बाजारातही गर्दी पाहायला मिळाली. नेहमी गजबजलेल्या गणपत गल्लीमध्ये शववाहिका अडकून पडल्याची घटना घडली आहे. व्यावसायिकांनी तसेच फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून तातडीने परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे अशी मागणी होत आहे. गणपत गल्ली परिसरातील एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्याचे शव आणण्यासाठी हर्स वाहन जात होते. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी ठाण मांडले होते. त्यामुळे वाहन ये जा करणे अवघड जात होते. हर्स वाहनालाही जागा दिली नाही. त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा महानगरपालिका व रहदारी पोलिसांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यावर ठाण मांडून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी बेळगाव शहरासाठी उपलब्ध झाला असला तरी त्याचा कसा दुरुपयोग झाला हे सध्याच्या शहरातील विविध बस थांब्यांच्या दयनीय अवस्थेवरून लक्षात येते. बेळगाव स्मार्ट सिटीत अनेक ठिकाणी असलेल्या बस थांब्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक थांब्यांमधील बाके खुर्च्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे तेथे प्रवाशांना बसता येत नाही. त्यामुळे प्रवासी थांब्यांवर न थांबता रस्त्यावरच थांबणे पसंत करतात. सदर बस थांबे सध्या असून नसल्यासारखे झाले असल्यामुळे प्रवासी व नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी होत आहे. बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरील उचगाव नजीक पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांना आग लावल्याने सदर वृक्षाचा बुंधा जवळपास 90% जळून खाक झाला आहे. सदर वृक्ष केव्हाही पडून मोठा धोका घडू शकतो आणि बेळगाव वेंगुर्ले मार्गही बंद पडू शकतो. यासाठी वन खात्याने अथवा सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दखल घेऊन हा वृक्ष खाली पाडवावा अशी मागणी या भागातील प्रवासी व नागरिकातून करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दुष्काळ निवारण समितीच्या वतीने चिकोडी जिल्ह्यातील पाणी समस्या निवारणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तरीही दुष्काळाच्या झळा दिवसाकाठी तीव्र होत असून चिकोडी जिल्ह्यात 8 तालुक्यात 224 गावांमध्ये एप्रिलमध्ये पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 44 गावे ही गोकाक तर 41 गावे ही चिकोडी तालुक्यातील आहेत. आगामी काळात पाणी टंचाईची झळ आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून एकसंबा येथे प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. जवळपास 70हून अधिक जवान सहभागी झाले असून चिकोडीचे CPI काडदेवरमठ, सदलगा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्यासह पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. मतदान जागृतीसाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याला प्रतिसाद देण्यासाठी मांजरी ग्रामपंचायतीने अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने मतदान जागृतीसाठी रांगोळीतून संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून आपल्या समस्या सोडवणाऱ्या उमेदवारास निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क दिला आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून मतदान केले पाहिजे. लोकशाही बळकटीसाठी मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराने बजावलाच पाहिजे असे ग्रामविकास अधिकारी VR पोतदार यांनी सांगितले. यावेळी रांगोळी रेखाटणाऱ्या आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका यांचा गौरव करण्यात आला. जागृती ग्राम फेरी काढण्यात आली. जागृतीसाठी ग्राम फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामपंचायती अध्यक्ष अनिता धारदर, उपाध्यक्ष संजू नरवाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा व वचनाला जागणारा पक्ष आहे. या पक्षाने कर्नाटकात दिलेल्या 5ही गॅरंटी योजना पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता कर्नाटकातील जनता काँग्रेसला विसरणार नाही याचा धसका नरेंद्र मोदींनी घेतला आहे असे उद्गार माजी आमदार काका पाटील यांनी भोज येथे बोलताना काढले.
येत्या 7 मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे चिकोडी मतदारसंघातून प्रियंका जारकीहोळी या उभ्या असून त्यांच्या प्रचारार्थ बेडकिहाळ जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक भोज येथे पार पडली। या बैठकीस शंकरदादा पाटील, निक्कू पाटील, अमोल बन्ने, अशोक आर्गे, दत्तकुमार पाटील, सचिन केस्ते, शीतल मुराबट्टे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा व तालुका प्रशासन, तालुका पंचायत, तालुका स्वीप समिती, समाज कल्याण खाते यांच्या संयुक्त आश्रयाखाली चिकोडी नगरसभेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मॅट्रिक नंतरच्या विद्यार्थी वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती उपक्रम राबवण्यात आला। शहरातील मॅट्रिक नंतरच्या विद्यार्थी वसतिगृहाला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृतीच्या करपात्राचे वितरण करण्यात आले। तसेच मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा बोधवण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांकडून मतदान जागृती सेल्फीचा कार्यक्रमही करण्यात आला। यावेळी तालुका स्वीप समितीचे अध्यक्ष जगदीश कम्मार, चिकोडी तालुका समाज कल्याण खात्याचे सहाय्यक संचालक प्रवीण पाटील, चिकोडी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मानतेश निडवणे, विद्यार्थी वसतिगृहातील सर्व विद्यार्थी, पर्यवेक्षक, नगर परिषद, तालुका पंचायत व समाज कल्याण खात्याचे कर्मचारी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।